पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळणोर यांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप. दोघांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर स्विफ्ट कारमधून 3 लाख रुपये आणणाऱ्या शिपायाला देखील केली अटक. पुणे पोलिसांना मिळाली विशाल अग्रवालची पोलीस कोठडी. ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी नवा गुन्हा दाखल. आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारसीवरून डॉक्टर अजय तावरे यांची ससूनच्या अध्यक्षपदी नियुक्ती. 26 डिसेंबर 2023 रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिल्याचं समोर. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी असलेल्या अग्रवाल कुटुंबियांच्या विरोधात तिसरी तक्रार दाखल. वडगाव शेरी भागातील टिंगरे आणि विशाल अग्रवालने 10 एकर जमीन बळकावल्याचाही महिलेचा आरोप. पोर्शे कार कंपनीचे अधिकृत प्रतिनिधींकडून गाडीची तपासणी. पुणे येरवड्यात पोलीस ठाण्यात गाडीची तपासणी सुरू, तर पुणे आरटीओ अधिकाऱ्यांनीही केली उपस्थित. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अजित पवारांनी पोलिसांना फोन केला होता का? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा पोलिसांना सवाल. अजित पवारांनी फोन केला असेल तर मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांचा राजीनामा घेणार का? अंजली दमानी यांचा सवाल. मी कधीच कुणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही. अंजली दमानी यांच्या आरोपांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, तर मी दोषी असल्यास मलाही शिक्षा व्हावी असं वक्तव्य. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवालने ड्रायव्हरला धमकावून एका गाडीत नेलं होतं. ड्रायव्हरला ज्या कारमध्ये जबरदस्तीनं बसवलं त्या कारचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शोध सुरू. पुण्यातील एक्साईज डिपार्टमेंटमध्ये कार्यालयावर रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांचं आंदोलन. पुण्यामध्ये जे पब सुरू आहेत त्याला जबाबदार एक्साईज विभाग सुद्धा असल्याचं म्हणत सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवली हप्तेबाजीची लिस्ट. रात्री उशिरापर्यंत पब सुरू राहूनही कारवाई होत नाही, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप. अपघात झाल्यानंतर काही वेळातच पुण्यातील एका आमदाराचा डॉक्टर अजय तावरेला फोन. सुषमा अंधारेंचा आरोप. अटकेत असलेले ससूनमधील 2 डॉक्टर हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने काम करत होते. आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप. रवींद्र धंगेकरांनी जे आरोप केलेले आहेत ते फक्त प्रसिद्धीसाठीचे आहेत. धंगेकरांनी 2 दिवसात माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार. हसन मुश्रीफांचा रवींद्र धंगेकरांना इशारा. गैरकृत्य करणाऱ्यांना कधीही आम्ही पाठीशी घातलं नाही. धंगेकरांच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं उत्तर, तर धंगेकरांकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत. चौकशी करण्याची आमची तयारी. देसाईंचा पलटवार. पुणे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या आरोपींवर कारवाई करू. देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा आहे? विजय वडेट्टीवारांचा सवाल. शरद पवार खोटं बोलत आहेत. 2004ला कुणीच नौखं आणि अनुभवी नव्हतं. अजित पवारांचा शरद पवारांवर गंभीर आरोप. तर 2004 मध्ये नेते नौखे असल्यामुळे मुख्यमंत्रीपद नाकारलं. शरद पवारांचं हे वक्तव्य अजित पवारांनी फेटाळलं. 10 जूनला पक्षाचं अधिवेशन होतं, मात्र वेगळा निर्णय झाला तर अधिवेशन मागे पुढे होऊ शकतं. अजित पवारांचं सूचक विधान. अल्पसंख्याक समाजात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न. निवडणूक टप्प्यात अल्पसंख्याक समाजात भीतीचं वातावरण. सुनील तटकरेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप. तुतारी गटातील 2 गुंडांमुळे पक्षाची वाट लागली. अमोल मिटकरींची शरद पवार गटावर टीका. तर आता लवकरच दुसरा धमाका होणार. मिटकरींचं ट्विट. लोकसभेसारखी विधानसभेलाही खटपट होता कामा नये. आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळांचं वक्तव्य. तर 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिला होता. भुजबळांनी बैठकीत करून दिली आठवण. भाजप मोठा पक्ष असल्याने विधानसभेत भाजपला जास्त जागा मिळतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान. मित्रपक्षाचा योग्य सन्मान केला जाईल. फडणवीसांची ग्वाही. राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर. 25 जूनला मतदान आणि मतमोजणी होणार. 13 जूनला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख. प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्याने राज्यसभेची जागा रिक्त. हे गांजा पिऊन लेख लिहितात. फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला.
राज्यात विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुका. या 4ही जागांवर शिवसेना उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती. मात्र अंतिम निर्णय मुख्य नेते आणि महायुतीच घेणार असल्याची माहिती. कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेना सचिव संजय मोरे इच्छुक. संजय मोरे ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय. कोकण पदवीधरमधून मनसेची अभिजित पानसेंना उमेदवारी. विधान परिषद कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे रिंगणात. कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे हे भाजपचे आमदार. त्याच जागेवर मनसेनं उमेदवारी जाहीर केल्यानं आता ही उमेदवारी मनसेची की महायुतीची असा सवाल उपस्थित. कोकण पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे हे 2 दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर. कोकण पदवीधर निवडणुकांबाबत पदाधिकाऱ्यांची होणार चर्चा. 29 जूनला महाडमध्ये बहुजनांना एकत्र करून मनुस्मृतीचे दहन करणार. मनुस्मृती पुस्तकात येऊन देणार नसल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाड आक्रमक. शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश होऊ देणार नाही. छगन भुजबळांचं विधान. तर महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला त्या महापुरुषांची शिकवण लहान मुलांना देणं गरजेचं. छगन भुजबळांची मागणी. बीड जिल्ह्यात जातीय संघर्ष शिगेला. वंजारी समाजबहुल 2 गावांचा अजब ठराव. मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय. बीड जिल्ह्यात मराठा वंजारी जातीय संघर्ष. मराठा समाजाच्या दुकानांवर वंजारी समाजानं जायचं नाही. मराठा समाजाच्या कीर्तनकाराला कीर्तनाला बोलवायचं नाही. मराठा समाजाच्या बियर बारवर जायचं नाही. जो हे नियम मोडेल त्याला 5,000 रुपयांचा दंड ठोठावणार. बीडमधल्या नांदुरघाटमधील बंदेवाडीतील मराठा समाजाचा निवडणुकीपूर्वीचा व्हिडिओ समोर. मराठा समाजानं बजरंग सोनवणे यांना मतदान करण्याची घेतली होती शपथ. मराठ्यांनी जातीयवाद कधीच केला नाही. मराठा समाज कधी आक्रमकही झाला नाही. बीडमधल्या व्हायरल व्हिडिओनंतर मनोज जरांगेंची माझाला प्रतिक्रिया. आम्ही जातीय तेढ निर्माण होऊ देणार नाही. मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलंय. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. बीडमधला जातीयवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला संदेश नाही. मी बीड जिल्ह्यातच काय तर महाराष्ट्रात जातीयवाद होऊ देणार नाही. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्याची घटना ही धोक्याची घंटा. कुठलाही समाज असं करत असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे. आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यात मराठा वंजारी जातीय संघर्षाच्या एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस प्रशासनाला जाग. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर मुंडेवाडीत दाखल. काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. बीडमधल्या मुंडेवाडीतील प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप. शरद पवारांना मोठा धक्का. युवती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान यांचा 10 जूनला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. बोरिवलीतील पश्चिमेतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाला गुजराती भाषेत नामफलक. भाजप नेते गोपाळ शेट्टींचं पाटी बदलण्यासाठी वॉर्ड ऑफिसरच्या केबिनमध्ये कार्यकर्त्यांसोबत आंदोलन. मालेगावमधील माजी महापौर अब्दुल मलिक युनिस ईसा गोळीबार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करा. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींची मागणी. माजी आमदार रमेश कदम, ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळ यांच्यासह 72 जणांना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा. मोहोळ येथील उड्डाण पुलाखाली जाळी तोडणे आणि पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्याप्रकरणी अडचणीत वाढ. मनमाड युनियन बँक एफडी घोटाळ्याची आमदार सुहास कांदेंकडून दखल. कांदेंची बँक अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात फिर्याद. 8 दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास कांदेंकडून आंदोलनाचा इशारा. रायगड जिल्ह्यात 10वीचा निकाल 96.75%. यंदाही मुलींनीच मारली बाजी. तर 10वीचा मुंबई विभागाचा निकाल 95.81%. 50% 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची जेसीबीनं वाजत गाजत मिरवणूक. नापास होईल असं वाटलेला पठ्ठ्या पास झाल्यानं उरणच्या चिरनेर गावात जंगी सेलिब्रेशन. जायकवाडी धरणात 5%च पाणी साठा शिल्लक. धरणातील पाणी आटल्यानं धरणाला भेगा. तर पाणी कमी झाल्यानं मंदिरही आली बाहेर. सांगलीच्या कडेगाव पाणी संघर्ष समितीचा प्रांताधिकारी टेंभू ऑफिस मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक कडेगाव यांना पत्र. पिण्यासाठी तसेच शेतीसाठी टेंभू योजनेचं पाणी मिळावं अशी मागणी. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्य सचिव नितीन करीर यांना सूचना. यंदा सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज. केरळमध्ये 4 जून तर महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होणार. हवामान विभागानं केला अंदाज व्यक्त. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 2.25 एकरावरील केळीची बाग उद्ध्वस्त.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बुलढाण्याच्या मलकापूर शहर पोलीस ठाण्याचं छत कोसळलं. पोलिसांवर जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ, तर दुसऱ्यांचं रक्षण करणाऱ्या पोलिसांची सुरक्षा धोक्यात. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पंढरपूर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबाग भुईसपाट तर घरांचे पत्रे उडाल्यानं नुकसान. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील चिंचवे गावच्या महिलांचा मालेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा. पाणी प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार. नवी मुंबईत उद्या सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर मान्सूनपूर्व कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. गोंदियात तापमानाचा पारा 44 अंशावर. दुपारच्या सुमारास रस्तेही झाले निर्मनुष्य. उकाड्यानं नागरिक हैराण. जुन्नर तालुका बिबट्या मुक्त करावा अशी मागणी किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून जुन्नर तहसीलदार कार्यालयापर्यंत स्थानिकांचा मोर्चा. मेंढ्यांसह मेंढपाळही मोर्चात सहभागी. तब्बल 79 दिवसांनंतर म्हणजेच 2 जून पासून भाविकांना पुन्हा एकदा विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेता येणार. पालकमंत्री उपस्थित राहणार. मात्र आचारसंहिता सुरू असल्यानं मंदिराचे पुजारीच करणार पूजा. तुळजाभवानी देवीचे दागिने वितळून शुद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 जणांची समिती गठीत. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत समितीची बैठक पार. ही निवडणूक राम भक्तांवर गोळी चालवणारे विरुद्ध राम मंदिर बनवणाऱ्यांमधली आहे. अमित शहांची काँग्रेसवर टीका. राम भक्तांवर गोळी चालवणाऱ्यांना तुम्ही मत देणार का? अमित शहांचा मतदारांना सवाल. 4 जून नंतर पंजाबमध्ये सरकार पडणार. या अमित शहांच्या विधानाला केजरीवालांचं प्रत्युत्तर. अमित शहा पंजाबच्या लोकांना ईडी सीबीआयच्या धमक्या देऊन घाबरवणार का? अरविंद केजरीवालांचा सवाल. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. रखरखत्या उन्हात बीएसएफच्या जवानांकडून सीमेवर पहारा. राजकोटमधील गेम झोनमध्ये फायर एनओसी नसल्यानं पोलीस तपासातून समोर. तर विनापरवाना गेली 3 वर्ष गेम झोन सुरू असल्याचंही तपासात उघड. पुन्हा आमचं सरकार आल्यास तरुणांना लष्करी भरतीची सक्ती करणार. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची घोषणा. अमेरिकेचा व्हिसा रिजेक्ट झाल्यानंतर पंजाबच्या तरुणाची अनोखी शक्कल. घराच्या छतावर तयार केला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखा हुबेहूब पुतळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.